कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी कर्जत येथील प्रशासकीय भवनाला अचानक भेट दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा या विशेष उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली आहे आणि त्याविषयी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिलेत। कर्जत प्रशासकीय भवनात अद्यापही लिफ्टची सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे। ही बाब गंभीर मानून आयुक्तांनी प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ आणि तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना तातडीने लिफ्टची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेत। अपंग नागरिक अमर साळोखे यांनी भवनात ये-जा करताना येणाऱ्या अडचणी मांडल्यात। त्यावर आयुक्तांनी अपंगासाठी रॅम्प व सुलभ प्रवेशाची तात्काळ व्यवस्था करण्याचेही निर्देश दिलेत। यावेळी कोकण आयुक्तांनी कर्जत येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनेही काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिलेत। प्रांताधिकारी सकपाळ व तहसीलदार जाधव यांनी सांगितले की या कार्यालयाचे काम सुरू असून नागरिकांना लवकरच त्याचा लाभ मिळणार आहे। 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत 7 प्रमुख बाबींवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यात संकेतस्थळ विकास, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय भेटी यांचा समावेश आहे। या भेटीमध्ये ई-ऑफिस, जिवंत सातबारा आणि विविध डिजिटल प्रकल्प राबवण्यावरही भर देण्यात आले। लवकरच कर्जत तहसीलमधील सेवा अधिक पारदर्शक, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख होणार आहेत। भेटी दरम्यान प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कोकण आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। शासनाचा उद्देश शिस्तबद्ध प्रशासन आणि नागरिक केंद्रित सेवा देण्याचा असून आगामी 100 दिवसात कोकण विभागातील शासकीय कार्यालये नव्या जोमाने सुधारणा व सेवा कार्यवाही करताना दिसतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व विभागांसाठी राबवण्याची सूचना दिली आहे आणि या 100 दिवसाचा कार्यक्रम हा खरं म्हणजे नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून असा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांना बसण्यासाठीची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था, त्यांना शौचालय स्वच्छतागृह चांगले असले पाहिजे, रेकॉर्ड रूम चांगले असले पाहिजे, इमारतीमध्ये लोकांना इज ऑफ लिव्हिंग म्हणजे जसं आता तुमच्याकडे आता लिफ्टची व्यवस्था नाही तेव्हा लोकांना काहीतरी गैरसोय होते। अशा सगळ्या गोष्टी या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये करण्याचा उद्देश आहे आणि त्यामुळे आज जो कर्जत आणि तहसीलदार कर्जतच्या कार्यालयाला भेट दिली आणि नवीन प्रशासकीय इमारत तर खूप छान झालेली आहे आणि अजून काही गोष्टी आता करता येतील ते प्रांतसाहेबांना तहसीलदारांनी सूचना दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आता कम्युनिटी फॉरेस्ट राईटच्या ज्या गावांना मिळाले तिथे काही कार्यक्रम घ्यायचं त्यांनी ठेवलेलं आहे। काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत की जिथे लाईटची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी प्रांतांनी स्वतः आता पुढाकार घेऊन काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत। त्याप्रमाणे हा तसा अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटन देखील आहे, पण आदिवासी भाग देखील मोठा आहे। या सर्व दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळावी असा उद्देश या 100 दिवसाचा कार्यक्रम आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।